मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प आज जाहीर झाला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आपली थैली उघडली। सीतारामन यांचा आजचा 7वा अर्थसंकल्प होता। 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल दिसले नाहीत। मात्र मोदी सरकार आंध्र प्रदेश आणि बिहारवर मेहरबान झाल्याचं नक्कीच दिसून आलंय। त्या उलट महाराष्ट्राच्या हाताला फारसं काही लागलेलं नाही। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत या अर्थसंकल्पाचा महायुती सरकारला काय फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। देशभरात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्यात। 400 पारचा नारा देणारा एनडीए आपल्याला जास्त करिश्मा दाखवू शकला नाही। सत्ता स्थापनेसाठी भाजपला आंध्र प्रदेश आणि बिहारमधील पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागला। त्यानंतर एनडीएचे सरकार अस्तित्वात आलं। बिहार आणि आंध्र प्रदेशच्या कुबड्यांचा प्रभाव अर्थसंकल्पात दिसून आला। आजचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये 15,000 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे, तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केला आहे। निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बिहारला मोठी भेट दिली। बिहारच्या बोधगयाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याचं नियोजन अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे पूर्व विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे। अर्थमंत्री म्हणाल्या, बिहारच्या रस्ते जोडणीच्या प्रकल्पाच्या विकासात आम्ही सहकार्य करू। पाटणा पूर्णिया द्रुतगती मार्ग, बस्कर भागलपूर महामार्ग, बोधगया राजवीर वैशाली दरभंगा आणि बस्करमधील गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल 26,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली आहे। याशिवाय राज्यातील महामार्गासाठी आणखीन 26,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आंध्र प्रदेशच्या नवीन राजधानीसाठी 15,000 कोटी रुपयांची घोषणा केली आहे। टीडीपीकडून विजयवाड्याजवळील अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी बनवायची आणि विकसित करायची आहे। त्यासाठी त्यांना 15,000 कोटी रुपये देण्यात यावेत अशी मागणी सातत्याने होत होती। चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपी सरकारला केंद्र सरकारने सहमती दर्शवली असून आता अर्थसंकल्पात नवीन भांडवलाच्या बांधकामासाठी निधीची घोषणा केली आहे।